नमस्कार मित्रांनो, द रॉयल आर्ट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी खूप महत्त्वाचा एक विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, तो म्हणजे नुकतेच आता 10वी चे रिझल्ट लागणार आहेत। 10वी म्हणा 12वी म्हणा, प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की नंतर काय। काही मुलांना आपलं करिअर डिसाइडच करता येत नाही की नेमकं काय करायचं। पण हा जो व्हिडिओ आहे ना, तुम्हाला खूप खूप महत्त्वाचा ठरेल, ज्यांनी त्यांचं करिअर अजून पण डिसाइड नाही केलं की 10वी नंतर मला आर्ट करायचं आहे, कॉमर्स करायचं आहे, ITI करायचं आहे की पॉलिटेक्निक करायचं आहे। असे अजूनही काही बऱ्याचशा स्ट्रीम्स आहेत की त्या करायच्या की काय करायचं नेमकं। मग मी आर्ट का करायचं, मी कॉमर्स का करायचं, मी सायन्स का घ्यायचं, या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। तर आपण बघूया आता व्हॉट आफ्टर द SSC, म्हणजे 10वी नंतर नेमकं काय करायचं। गाईज, पहिला प्रश्न आहे व्हॉट आर द वेज, म्हणजे कोणते मार्ग आपल्याला 10वी नंतर आपण घेऊ शकतो। पहिला मार्ग म्हणजे आर्ट आहे। बघा, आर्ट या विषयाला आपण काहीतरी समजतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही दडलेलं आहे, सुद्धा मी सांगणार आहे। एक आर्ट आहे, दुसरं आहे कॉमर्स, तिसरं सायन्स आहे। सायन्स पण घेतलं तरी खूप म्हणजे चांगल्या प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला मिळेल। आणि त्यानंतर ITI, आज ITI सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाढलेला आहे। त्यानंतर पॉलिटेक्निक आहे आणि काही अदर स्कीम सुद्धा आहे, जसं की ॲनिमेशन वगैरे आपण करू शकतो, डिझायनिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी येतील त्याच्यामध्ये। तर नेक्स्ट आपण बघूया। तर मित्रांनो, पहिला आहे त्याच्यामधलं आर्ट। बघा, आर्टकडे बघण्याचं सगळ्यांचं म्हणजे दृष्टिकोन असा झाला, यार काय आर्ट करतं, पण सर्वात खास स्ट्रीम आहे आर्ट। कशी आर्ट जर केलं ना, बघा तुम्ही, म्हणजे आर्ट म्हणजे एक कला आहे आणि कलाकार तुम्ही बघू शकता किती पैसे आज कमावत आहे, पैशांच्या दृष्टीने जर विचार केला तर। आणि आर्टवाला व्यक्ती ना, त्याच्याकडे टाइम असतो आणि त्याच्याकडे ना मेन गोष्ट म्हणजे त्या आर्ट मधले जर सब्जेक्ट जर बघितले तर तुम्ही बघा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, हे सगळे जे इतिहास आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही UPSC, MPSC आणि असे अदर ज्या एक्झाम्स आहेत, जसे तलाठी वगैरे आहे, पोलीस भरती आहे, याच्यासाठी जे रिक्वायर्ड क्वेश्चन्स आहेत ना, ते तुम्हाला आर्ट मध्ये बघायला मिळतील। तर असं म्हणजे खूप महत्वाचं आर्ट आहे, पण त्याच्याकडे ना आपण दुर्लक्ष करतो, नाही मला आर्ट नाही करायचं, यार तुच्छ समजलं आहे ते आर्टला। पण आर्ट तुमची हॉबी जोपासू शकता तुम्ही। तुमच्याकडे डान्सची स्किल असेल तर तुम्ही ते सुद्धा आर्ट मध्ये जोपासू शकता। तुम्ही ड्रॉ करू शकता, स्केच काढू शकत असतात, तुम्हाला म्युझिक चांगल्या प्रकारे आवडत असेल तर तुम्ही आर्ट करू शकता। आर्ट मध्ये ना खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। तर बघा, आर्ट कडे विचार करा, तुमची म्हणजे काय असते ना माहिती आहे का, जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल ना, तर आपल्याकडे आपली जी हॉबीज आहेत त्यामधला एखादा पार्ट जर आपण त्याच्यामध्ये जर सक्सेस होऊ शकत असेल तर ते करणं गरजेचं आहे। म्हणजे समजा मला म्युझिकची आवड आहे, पण मी सायन्स घेतला आणि मी तिकडे गेलो, पण तिकडे माझं चितच नाही लागलं, अशा प्रकारचं होऊ शकते की यार माझी आवड काय आणि मी करत काय, मग त्यामध्ये आपण म्हणजे अयशस्वी होऊ शकतो। तर विचार करा, तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतात, जसं एखाद्याला स्क्रिप्ट लिहिणं म्हणजे स्टोरी लिहिणं वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी आवडतात, कुणाला फोटोग्राफी आवडते, तर अशा वेगवेगळे छंद असतात। तर ते छंद जोपासण्यासाठी तुमच्यासाठी आर्ट हा खूप महत्वाचा, आणि त्या आर्ट मध्येच तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळत असते। जसे की तुम्ही BA करू शकता म्युझिक मध्ये वगैरे। तर हे सगळं कशामधून मिळते तुम्हाला, आर्ट मधून। आणि तुम्ही अधिक एक महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये DED वगैरे आहे, डिप्लोमा त्याचे आर्ट संदर्भात जर विचार केला तर ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवण्याची एक कला माहित होते। आणि हे जे आहे ना, कला ड्रामा, तुम्ही बघा हिरो हिरोईन बघत असाल तुम्ही, तर हे लोक कला जोपासतात, तर ते आर्ट शिवाय जमत नाही, की आर्ट आपल्याला असलं पाहिजे। तर हे आर्ट तुम्ही म्हणताल की आज सर तुम्ही काय सांगत आहे, किंवा राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि ड्रामा याच्याशी काय संबंध आहे। पण आर्ट जे आहे ना, ही एक कलेचं आहे शास्त्र, आणि याच्यामध्ये ना तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता। म्हणून आर्ट खूप गरजेचं आहे, एकदा विचार करायला हवा। बघा, नेक्स्ट स्ट्रीम आहे मित्रांनो, ते म्हणजे कॉमर्स नावाची। तर कॉमर्स का करायचं, तर कॉमर्स मध्ये ना तुम्हाला एक बिझनेस नॉलेज मिळत असते। त्याच्यामध्ये तुम्ही जर समोर शिकत गेलात, आता 11वी 12वी कॉमर्स केलं आणि 11वी 12वी कॉमर्स केल्यानंतर तुम्हाला BCom ऑप्शन येते,
BCom करू शकता, MCom करू शकता. त्यानंतर तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही त्याच्यामध्ये बदल, म्हणजे तुम्हाला जसं वाटलं तसं करू शकता. तुम्ही BBA, MBA करू शकता, तुम्ही BMS सुद्धा करू शकता. बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज म्हणून कोर्स आहे, तर ते सगळं तुम्ही याच्यामधून करू शकता. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, CA वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, किंवा टॅक्स कन्सल्टंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना कॉमर्समध्ये येतात. तर कॉमर्समध्ये बघा, असं नाही की बाबा तुम्हाला जॉब करायचा आहे बँकेत म्हणून कॉमर्स करायचं नाही. तुम्हाला स्वतःचा जर एखादा बिझनेस जरी टाकायचा असला ना, तर तुम्हाला कॉमर्सचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. मग आपण आता ठरवायचं आधी की आपल्याला करायचं काय. मला स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे, तरी आपल्याला कॉमर्सची गरज लागणारच आहे. किंवा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे नोकरी करायची असेल, एक बँकमध्ये म्हणा, पतसंस्था असतात वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये म्हणा, बँकच्या जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रायोरिटी दिली जाते की तुम्ही जर कॉमर्स फील्डमधून पुढे गेला असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रायोरिटी मिळते. जसं की बँकचे रिक्रुटमेंटमध्ये जे पेपर वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा कॉमर्स रिलेटेड बरेचसे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात. तसं बँकेच्या जागा निघतात ना, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट माणूस हवा असतो, पण प्रायोरिटी म्हणून BCom वगैरे, BBA, MBA वगैरे केलेला जर व्यक्ती असेल तर तो खूप महत्वाचा राहतो यांच्यासाठी, म्हणून ते प्रायोरिटीमध्ये त्यांना घेत असतात. आणि अधिक म्हणायचं झालं तर त्याचा जो कॉमर्सचा जो सिलेबस असतो ना, त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे इन्क्ल्यूड केलेल्या असतात. म्हणून कॉमर्सची फील्ड जर तुम्हाला अशा प्रकारचं म्हणजे स्वतःचा बिझनेस किंवा बँक वगैरे याच्यामध्ये जर नोकरी, म्हणजे एक चांगल्या प्रकारची नोकरी जर तुम्हाला करायची असली तर तुमच्यासाठी कॉमर्स हा खूप चांगला उपाय राहू शकतो. मित्रांनो, नेक्स्ट स्ट्रीम आहे सायन्स नावाची. सर्वजण सायन्सला चांगल्या प्रकारे बघतात. सायन्स आपला म्हणजे मुलांना म्हणजे काय करायचं काही घेणदेणच नाही. मुलांची इच्छा, मुलाचं काय काही घेणदेण नाही. आई वडिलांची एकच इच्छा असते की माझा मुलगा सायन्सला जावा आणि सायन्स करून त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर ह्या दोनच फील्ड देणार असतात चांगल्या प्रकारे, की माझा मुलगा डॉक्टर व्हावा किंवा इंजिनियर व्हावा. पण खूप कचरा झालाय. डॉक्टर म्हटलं तरीही तेच आहे, आणि डॉक्टर म्हटलं तर अफोर्डेबल नाही. जास्त म्हणजे चांगलं शिकवा आणि त्याला डॉक्टर बनवा, एवढं मॅक्झिमम प्रत्येकाचा अफोर्ड करत नाही. आणि एवढे मोठे प्रत्येक जर घरातला व्यक्ती म्हणे की माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, काही अर्थ राहणार नाही. घरचंच काम करणार आहे शेवटी तो. असंच झालेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा. इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक घरी एक इंजिनियर बनलेला आहे, पण इंजिनियर बनून काही हासिल नाही होणार, म्हणजे काही प्राप्त होणार नाही आपल्याला. इंजिनियर बनून इंजिनिअरिंगचा जो सिलेबस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अप्लिकेशन मध्ये आणल्या ना, तर तेव्हा तो इंजिनियर म्हणजे. तर आता आपण आपल्या सब्जेक्टकडे बोलू. आपल्याला सायन्स संदर्भात आपण बोलत आहे. सायन्स का करावं, तर सायन्स बघा, सायन्समध्ये तुम्हाला पुढे जर तुम्हाला सायन्स करायचं असलं तर सायन्समध्ये तुम्ही 11वी सायन्स झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बॅचलर होऊ शकता, म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स BSc करू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्स तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्याच पार्ट मधल्या सायन्सच्या स्ट्रीम, मॅथ्स म्हणा, फिजिक्स म्हणा, बॅचलर ऑफ सायन्स इन मॅथ्स, फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी वगैरे अशा वेगवेगळ्या स्ट्रीम, भरपूर स्ट्रीम तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील सायन्स स्ट्रीम मधल्या. त्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड येते. इंजिनिअरिंग सुद्धा त्याच्यामधून तुम्ही पुढे 12वी 11वी सायन्स झाल्यानंतर करू शकता. इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा खूप साऱ्या अशा स्ट्रीम्स आहेत, जसे की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, IT सेक्टरमध्ये बरेचसे जॉब्स तुम्हाला मिळतात, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वगैरे, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. तर अशा खूप साऱ्या स्ट्रीम्स खूप गरजेच्या आहेत. पण काय आहे ना माहिती आहे का, इंजिनिअरिंग बाबत जर बोलायचं झालं तर इंजिनिअरिंगमध्ये ना सेनापती एकच हवा असतो, आणि सेनापती खूप सारे झाले. हे जे इंजिनिअरिंग आणि याच्यामधला जो फरक आहे, मी तुम्हाला ITIचा जेव्हा एक्सप्लेनेशन मी त्यावेळेस सांगतो. आपण त्या सायन्स स्ट्रीमकडे वळू. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येते मेडिकल सेक्टर. मेडिकल सेक्टरमध्ये तुम्ही DMLT वगैरे, BSc MLT वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जातात मेडिकल सेक्टरमध्ये. आणि BHMS, BAMS वगैरे तुम्हाला डॉक्टरकडे जर समजा इच्छा असते, इच्छेनुसार जा. माझं प्रत्येक वेळेस एकच बोलणं असेल तुम्हाला की तुमची इच्छा काय आहे, तुमच्या आतून काय निघत आहे की भाऊ मला हे करायचं आहे, ते करा.
आई म्हणत आहे, बाबा म्हणत आहे, त्यांना त्यांच्यानुसार करावं असं नाही. तुमची इच्छा काय? तुमची इच्छा जर असेल की मला हेच करायचं तर तुम्ही ते करा. मित्रांनो, नेक्स्ट स्ट्रीम आहे आपली ITI, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ITI हे एक ना, म्हणजे आज जर परिस्थिती झाली तर ITI ला खूप स्कोप आलेला आहे. आधी ITI च्या ऍडमिशन सुद्धा होत नव्हत्या, पण ITI ना स्वयंरोजगारासाठी किंवा रोजगारासाठी सुद्धा खूप महत्वाची स्ट्रीम आहे. अशी मुलं की त्यांना काम करणं म्हणजे आवडत असेल तर ते ITI करू शकतात, स्वतःचा स्वयंरोजगार सुद्धा टाकू शकतात. एक वेल्डर व्यक्ती जर विचार केला ना तर तो सुद्धा स्वतःची एक मशीन आणली आणि एक शॉप टाकलं ना तरी तो स्वतःचा बिझनेस ग्रो करू शकतो. एक ITI चा एका स्ट्रीमवर. त्याला कोणतंच म्हणजे असं दुसरं नॉलेज घेण्याची गरज नाही. ITI मध्ये त्याला सगळ्या प्रकारचे नॉलेजेस आपण देऊ शकतो, म्हणजे दिलेलं असते आणि तो सगळ्या गोष्टी करू शकतो. ITI मध्ये बऱ्याचशा स्ट्रीम्स आहेत. इलेक्ट्रिशियन स्ट्रीम की जी खूपच आता नावाजलेली आहे. मागे काहीतरी जागा निघाल्या होत्या, 6000 जागा. तशाच म्हणजे विदाऊट आणि एक्झाम त्यांना रिक्रूट केलं होतं, सरळ सेवा भरती झाली होती. तशाच प्रकारच्या वायरमॅनसाठी वगैरे आणि खूप ठिकाणी त्या रिक्वायरमेंट्स असतात की मला ITI पाहिजे. बघा, मी आधीच आता आपण बोललो होतो इंजिनिअरिंग संदर्भात, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं काय प्रॉब्लेम झालेला आहे. बघा, खूप सारे इंजिनियर्स म्हणजे तिसरं घर असं म्हणा, प्रत्येक गावात असं तिसरं घरामध्ये इंजिनियर बनत आहे. तर इंजिनियर होत आहेत, पण जे रिक्वायरमेंट आहे ना, ते रिक्वायरमेंट सेनापतीची नसते. आता एक कंपनी मी जर टाकली तर प्रत्येक व्यक्ती काय म्हणतो की मी इंजिनियर होत आहे. मी कंपनी टाकली तर मला एक इंजिनियर पाहिजे आणि त्याच्या हाताखाली 20 ITI चे म्हणजे वर्कर्स हवे आहेत. मला इंजिनियर्स नाही हवे. मग मी काय करेल, मी एकच इंजिनियर घेईल आणि वर्कर्स किती घेईल, 20 वर्कर घेईल. तर याच्यावरून काय कळते की जास्त रिक्वायरमेंट कोणत्या गोष्टीची आहे? रिक्वायरमेंट आहे वर्करची. आणि वर्कर कुठे बनतात, तर वर्कर हे ITI मध्ये बनतात. तर हे एक चांगला प्रकारे विचार आपल्याला करायला पाहिजे. ITI मध्ये टेक स्ट्रीम्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, आणि जे काही अशा स्ट्रीम्स आहेत की त्या नॉन टेक्नॉलॉजीवाल्या आहेत. टेक स्ट्रीम्स जर म्हटलं तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन बघायला मिळेल, फिटर, मोटर मेकॅनिक, त्याच्यामध्ये कारपेंटर वगैरे. बघा, हे जे मी सांगत आहे ना, कारपेंटर जर एक विचार केला ना, फर्निचर, तुम्ही बघा, फर्निचर बनवणे खूप आज ट्रेंड आलेलं. प्रत्येक घरामध्ये फर्निचर वगैरे ह्या गोष्टी हव्या असतात. इंटेरियर डिझाईन म्हणा, ही कोर्सेस आहेत, तर ते सुद्धा ITI मध्येच निघून म्हणजे जुळलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना ITI मध्ये पॉसिबल. ITI मध्ये याचं नॉलेज तुम्हाला मिळते आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये स्वतःचा रोजगार जरी चालू केला, स्वयंरोजगार जरी चालू केला, स्वतःचा जॉब जरी टाकला, तुम्ही खूप सारे म्हणजे यशस्वी होताल. मी लिहून देतो. फक्त तुम्हाला इमानदारीने तो तेवढा करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टीम्स आहेत, जसं की शीट मेटल वर्कर आहे, त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी हे नॉन स्ट्रीम म्हणजे नॉन टेक मध्ये येते. फूड टेक्नॉलॉजी येते, त्यानंतर ड्रेस मेकिंग येते, ब्युटी अँड कॉस्मॅटिक येते, त्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनिंग वगैरे अशा प्रकारचे सगळे कोर्सेस तुम्हाला ITI या स्ट्रीममध्ये बघायला मिळतील. आणि हे कसं आहे माहिती आहे का, स्वतःचं जे स्किल आहे, स्किलवर चाललेलं एक फील्ड आहे. मी तुम्हाला जो आधी उदाहरण सांगितलं ना, ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. ITI का करावा आणि जे इंजिनिअरिंग आहे ते का करावी हे मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आणि ITI चा एक विचार तुम्ही जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तो सुद्धा करायला हरकत नाही. थर्ड स्ट्रीम आहे पॉलिटेक्निक इंजिनियर. इंजिनिअरिंगच आहे. बघा, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे तुम्हाला जर समजा इंजिनिअरिंग करायची असली ना, की तुम्ही एक तर 11वी 12वी सायन्स करून इंजिनिअरिंगला म्हणजे डायरेक्ट इंजिनिअरिंगला जाऊ शकता. त्यानंतर अधिक एक असं आहे की ITI एक बेस आहे. ITI मध्ये तुम्ही जर समजा इलेक्ट्रिशियन हा ट्रेड केला आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की मला इंजिनिअरिंग करायची आहे, तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते पॉलिटेक्निकच्या. तर आता हेच पॉलिटेक्निक आपण 10वी वर सुद्धा करू शकतो आणि ITI झाल्यानंतर सुद्धा करू शकतो. तर
तुम्हाला जसं वाटलं तसं काही प्रॉब्लेम नाही. तुमचा जर समजा डायरेक्ट जर तुम्हाला इलेक्ट्रिक म्हणजे पॉलिटेक्निकला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं, तुम्ही जाऊ शकता. की तुमच्याकडे जर समजा आपण अफोर्ड नाही करत असेल, करू शकत असेल, तर आपण ITI करून घ्यायचा. ITI करून सुद्धा तुम्ही इंजिनिअरिंगच्या पॉलिटेक्निकला जाऊ शकता. आणि पॉलिटेक्निक नंतर सुद्धा पॉलिटेक्निक हे 3 वर्षाचं आहे आणि पॉलिटेक्निकच्या 3 वर्ष झाल्यानंतर तुम्ही BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग याच्याकरता डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. आपण पॉलिटेक्निक बद्दल बोलत आहोत. पॉलिटेक्निक हे एक अशी स्ट्रीम आहे की जो मेन BE व्यक्ती असतो, डिग्री होल्डर असतो, त्याच्यापेक्षा म्हणजे रिक्वायरमेंट मध्ये कमी कंपनीमध्ये रिक्वायरमेंट असली म्हणजे काय बोलतो, याला पेमेंट थोडं कमी दिलं तरी चालेल अशा प्रकारचं म्हणून पॉलिटेक्निकला मान दिला जातो की भाऊ कंपनीमध्ये जर घ्यायचं असलं तर BE व्यक्ती न घेता पॉलिटेक्निक घ्यायचा, असं प्रिफरन्स सगळ्या ठिकाणी दिलं जाते. तर याचा विचार तुम्हाला सुद्धा करावा लागेल करिअर निवडत असताना. इंजिनिअरिंग मधल्या ज्या स्ट्रीम्स आहेत जसं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, ह्या सगळ्या स्ट्रीम तुम्हाला पॉलिटेक्निक मध्ये मिळतील. त्याच्यामध्ये जो तुम्हाला डिप्लोमा मिळतो तो मिळतो, डिप्लोमा मिळतो म्हणजे त्याच्या संदर्भातला. आणि तुम्ही जर 11वी-12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंग घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएटची डिग्री मिळते. एवढाच त्यामध्ये फरक आहे. तर रिक्रुटमेंट ह्या सारख्याच होतात. फक्त जे एखाद्या कंपनीने रिक्रुटमेंट काढली असतात तिथं त्यांना BE शक्यतो टाळतात आणि पॉलिटेक्निकला जास्त म्हणजे प्रिफरन्स देतात. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटचा पार्ट बघणार आहे. तो म्हणजे काही अदर स्किल्स, काही कोर्सेस आहेत, काही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, काही डिझायनिंग कोर्सेस आहेत. तर ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. बघा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा जर एक विषय म्हणजे एक कोर्स म्हटला तर तो ॲनिमेशनचा आहे. ॲनिमेशन एक व्यक्ती बघा पूर्ण पिक्चर म्हणजे पूर्ण मूवी जो आपण बघत असतो एक व्यक्ती बनवू शकतो. त्याला फक्त म्हणजे डब करण्यासाठी म्हणजे वेगवेगळे आवाज जर त्याला इन्क्लूड करायचे असले तर त्यासाठी फक्त वेगवेगळे लोक हवे असतात. नाही तर तो एक व्यक्ती पूर्ण मूवी बनवू शकतो. इफ तुमच्याकडे काही स्टोरी असली तर त्यासाठी तुम्ही ॲनिमेशन करू शकता. त्या स्टोरीला दाखवण्याकरता युट्यूबवर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा स्कोप मिळू शकतो. आणि अधिक एखादी ॲडव्हर्टाइजमेंट बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणचं तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची असली म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सुद्धा तुम्ही स्वतः एक ॲड तयार करण्याची जर स्किल तुमच्याकडे असली तर तुम्ही त्याच्यामधून ॲड तयार करू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकते. आणि एक माहिती आहे का, एंटरटेनिंग सब्जेक्ट आहे तो ॲनिमेशन, की त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात आणि एक चांगल्या प्रकारचा नोकरी सुद्धा तुम्हाला त्याच्या संदर्भात भेटू शकते. कारण की ॲनिमेटरची खूप सारी गरज वेगवेगळ्या कंपनींना सुद्धा असते, ज्या की ग्राफिक्स बद्दल असतात, त्यांच्यामध्ये ॲनिमेटर हवे असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आणि तुमच्याकडे जर चांगली स्किल असेल डिझायनिंगची तर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. त्यानंतर स्टेनोग्राफी आहे, स्टेनोग्राफर असतात. तुम्ही चांगल्या प्रकारे रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा बघितलं असेल की स्टेनोग्राफर साठी सुद्धा कोर्स आहे. त्यानंतर मोबाईल रिपेअरिंग, वेगवेगळ्या मोबाईलची रिपेअरिंग करू शकता तुम्ही. हे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत काही. आणि स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्लिश स्पीकिंग हे जर तुम्हाला शिकायचं असलं तर त्याचा सुद्धा तुम्ही कोर्स करू शकता. आता इंग्लिश स्पीकिंग कशासाठी करायचं, तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये वेगवेगळे ठिकाणचे लोक, आता आपल्या इकडे जे काही स्थळं असतात पर्यटन स्थळं त्याच्यामध्ये दूरदूरून लोक येतात, म्हणजे अदर विदेशी लोक असतात. तर त्यांच्यासोबत जर आपल्याला बोलायचं असलं, त्यांच्यासोबत त्यांना गाईड करायचं असलं ते गाईड असतात. त्यासाठी आपल्याला जमायला पाहिजे इंग्लिश, मग ते आपण त्यांना गाईड करू शकू. त्याचे सुद्धा कोर्सेस वगैरे आपण बघू शकतो. हॉटेल मॅनेजमेंट आहे तसं, म्हणजे ह्या सगळे कोर्सेस तुम्ही त्याच्यामधून करू शकता. काही डिझायनिंग कोर्सेस आहेत. आपण आधी ITI तेव्हा सांगत होतो मी, त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की इंटेरियर डिझाईन बघा, प्रत्येकाचं घर हे इंटेरियरवर सुशोभित केलं जाते. प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या घराचं इंटेरियर हे डिझाईन चांगल्या प्रकारे केलेलं असलं पाहिजे. तर त्यासाठी इंटेरियर डिझायनर असतात खूप सारे लोक. त्यांच्याकडे प्रत्येक घराचा कॉन्ट्रॅक्ट हा दिला जातो आणि ते त्यानुसार TV युनिट म्हणा वगैरे वगैरे, फिटिंग्स म्हणा
ते याचं सगळ्यांचं डिझाईनिंग ते करत असतात, तर त्याचा सुद्धा कोर्स आपण करू शकतो. त्यानंतर टेक्स्टाईल आहे, त्यानंतर फर्निचरचं आधीच आपण बोललोय कार्पेंटरसाठी, तर त्यामध्ये सुद्धा ते आणि डायरेक्ट मला जर वाटलं की मला फर्निचरचा कोर्स करायचा आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. वेगवेगळे डिझायनिंगचे कोर्सेस आहेत आणि फॅशन डिझायनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला जर चांगल्या प्रकारे वाटत असेल किंवा आपण काहीतरी नवीन फॅशन बनवू शकतो, नवीन ड्रेसेस वगैरे करू शकतो. ड्रेस मेकिंग आणि फॅशन डिझायनिंग याच्यामध्ये फरक आहे. ड्रेस मेकिंग म्हणजे साधे कपडे शिवणं हे आपल्याला शिकवलं जाते, पण फॅशन डिझायनिंगमध्ये म्हणजे नवीन डिझाईन करावं लागते, नवीन काहीतरी ट्रेंडिंग क्लॉथ्स वगैरे आपल्याला मार्केटमध्ये आणावे लागतात, आपल्या डिझाईन्स दाखवाव्या लागतात. तसंच तुम्हाला ऑर्नामेंट्स डिझायनिंग सुद्धा असते, म्हणजे ऑर्नामेंट्स वगैरे आणि हे दागिने वगैरे यांचं सुद्धा डिझायनिंग याच्यामध्ये बघू शकता. अशा अदर स्किल आपल्याला बघायला मिळतात. हे होतं सर्व जे तुम्हाला आता म्हणजे जे क्वेश्चन्स असतात की आपण 10वी नंतर काय करावं, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्ट्रीमबद्दल मी सांगितलं आहे तुम्हाला की या स्ट्रीममध्ये अशा अशा प्रकारचं नॉलेज तुम्हाला मिळते. पण माझं फायनल एकच सांगणं आहे तुम्हाला, किती वेळा मी मधात पण सांगितलंय, तुमची इच्छा जे असेल, तुम्हाला ज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे आवड असेल ती गोष्ट तुम्ही करा. म्हणजेच तुम्ही लवकर म्हणजे चांगल्या प्रकारे यशस्वी होता. नाहीतर मग माहिती आहे का, मी इंजिनिअरिंग घेतली आणि पहिल्या इयरला 2 सब्जेक्ट गेले, डबल दुसऱ्या इयरला गेलो, ते 2 सब्जेक्ट काढले, मग पुढे अधिक म्हणजे ते सब्जेक्ट काढण्यासाठी झुंज देत आहोत. हे असे म्हणजे अशा गोष्टी नाही होती. तुमच्यामध्ये जर तुमची इच्छा असेल ना, जिथे इच्छाशक्ती असेल ना, ती गोष्ट लवकरात लवकर म्हणजे आपल्याला मिळत असते. म्हणून बघा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ते जे बेल आयकॉन दिसते ना त्याला ऑल वर सेट करा. धन्यवाद.